परिस्थिती माझ्या श्रीकांत बरोबर झाली. श्रीकांत डॉक्टर झाला पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी रात्री यायचो आणि तो सकाळी जायचा. मी उठायच्या आधी तो जायचा. दादा, कधीही मी तर बाप म्हणून कधी वेळ देऊ शकलो नाही त्याला. ही वस्तुस्थिती आहे. मी संघटनेला वेळ दिला, मी शिवसेनेला वेळ दिला, मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली. त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं? मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस, माझं आता काही राहिलं नाही. मी तिथून बाहेर त्या ह्याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहित होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री टेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला. एकनाथ, तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल. तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल. तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं. मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे. पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो. बाळासाहेब आणि दिघे साहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं. राजन विचारे सभागृह नेता होता, त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय. आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. मी दिवस रात्र एक केले. I have gave up at a one point time. I thought that I will give up politics, but it was Balasaheb Thackeray who told me and who stood by me, and he told me to continue, and he made me the leader of the house. महापालिकेत सुरू असायचं. मी खूप मेहनत केली. सिंगानिया दिघे साहेब गेल्यानंतर माझ्या पाठीशी दिघे साहेब होते. मला काही भीती नव्हती. मी सगळे ठाण्यातले, वागळे स्टेट मधले त्यांना माहित आहे, केळकर साहेबांना माहित आहे, त्यावेळेस लेडीज worked for the party. I did I could have done for the party and continue to work under the leadership of late Balasaheb Thackeray. खूप प्रयत्न केला. अर्ज फाटे लिहून आम्ही थकलो. महिला आम्हाला सांगायच्या तुमच्या पोरांचा काय उपयोग, शिव्या घालायच्या आम्हाला. हे सगळे आया बहिणींची उद्ध्वस्त होणारी इज्जत तुम्ही थांबू शकत नाही तर तुमचा उपयोग काय? दादा, आपल्याला मी सांगतो, मी 16 लेडीज बार स्वतः तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. माझ्यावर 100 पेक्षा जास्तीच्या पोलीस केसेस आहेत. बंद करून टाकलं. Shinde is telling that I have broken around 16 dance bar in Thane itself, and there were cases against me, but I didn't feared. I moved ahead and did all social services possible for me, and there were many expectations from mothers and from people of Thane from me, and I have done my best. त्यांना म्हणाले क्या चल रहा है? बोले कुछ नहीं, एकनाथ को कुछ हो गया तो समझ जाओ और सुधर जाओ. एवढ्या भाषेत त्याला सांगितल्यानंतर माझा विषय संपला. हे मी का सांगतोय? मी आंदोलन केलं, शिवसेना वाढवली. काय साखरेचं आंदोलन असेल. Why I am telling this today? I have done several revolution. I have done several protests. I have fought for the party. I have expanded the party. I have made the party what is party today. ते कधी विचारत नव्हते की त्याचा परिणाम काय, केसेस होतील, जामीन मिळेल, काय मिळेल, कधीच केला नाही.
असं करत without असताना fearing arrest, without fearing whether I will be out on bail. I did many protests. I worked for the party. I have given my sweat to the party. परंतु मी त्यावेळेस पाहिलं की आता ही कोलमडून पडण्याची वेळ नाही, ही ताट कठोरपणे उभं राहण्याची वेळ आहे. सगळे सैरावेरा झाले होते. आता आपला बाप गेला, आपला आधार गेला, आणि अशा परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड जे मगाशी म्हणाले ते खरं आहे. मला आठवतंय तो इन्स्पेक्टर होता, त्याला मी सांगितलं हा उद्रेकातून झालेला आहे, हॉस्पिटल बेचिराग करून टाकलं. हा उद्रेक आहे. मी तिकडे नसतो तर त्या सिलेंडर स्फोट मध्ये जवळपास 100-200 माणसं मरून संपली असती. जितेंद्र आव्हाड तिकडे होते तेव्हा सुरुवातीला. अशा परिस्थितीमध्ये कोण बेभान झाले होते. आम्ही पहिले तर पेशंटला काढलं बाहेर, नंतर हे सगळ्यांना सांगितलं बंद करा. पोलीस त्यांचं जे पार्थिव होतं पोलिसांच्या व्हॅन मध्ये घालून आम्ही बाहेर काढलं. तेव्हा हे सगळी गर्दी पाठोपाठ चालू लागली आणि टेपी नाक्याला आलो. 150 लोकांना त्यामध्ये कारवाई झाली. मी त्यांना सांगितलं पोलिसांना हे उद्रेक आहे, ह्या जाणीवपूर्वक कोणी केलेलं नाही, हे प्रेमामुळे झालंय. दिघे साहेबाला देव मानत होते लोक आणि त्यामुळे झालंय. तुम्हाला मी माणसं हजर करतो. माणसं हजर केली, कोर्टाचे जे सोपासकार होते ते केले. त्यावेळेस सगळ्यांना वाटलं की ठाण्यातली शिवसेना संपून जाईल. ठाण्यात शिवसेनेचं खरं नाही. इव्हन आदरणीय शिवसेना प्रमुखांना देखील चिंता लागली होती. अशा परिस्थितीमध्ये ठाण्यातली शिवसेना त्यांना बाहेर काढेपर्यंत मी झोपलो नाही. Said that the Shivsena in Thane is finished, it's over. And even the late Balasaheb Thackeray was also understanding that something is not right in Shivsena in Thane. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक महापालिकांचे महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार. But I made him assured that till I am there, I will work for the party and I will make that everyone is united in Thane and we are with Shivsena. And it has come true because municipal corporation in Thane has its mayor of Shivsena and all the local body polls that are happening in Thane and around Thane where there is majority of Shivsena. मला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांना मी सांगितलं 2-3 वेळा मी राजीनामा दिला होता माझ्या पदाचा, मंत्री पदाचा, कारण 6,500 कोटी रुपये ते डेफिसिट होतं, कर्ज होतं. मला फडणवीस साहेब म्हणाले शिंदे साहेब चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी आहे. आणि मला त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम दिलं. आणि आपल्याला मी सांगतो, मगाशी आपण म्हणालात की समृद्धी महामार्ग जो MSRDC जी आहे, I remember while working under the chief ministership of Devendra Fadnavis, where I was given the task to the ministry of MSRDC and an important task to build the Samruddhi Mahamarg, and that I took under his leadership, under his guidance, and I was working for the betterment and development and infrastructure for Maharashtra. देशाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. हा हजारो लाखो करोडो लोकांना फायदा देणार आहे. मी रिस्क उचलून जायचो, माझे तिकडे पुतळे लावलेले असायचे, आंदोलन माझ्या विरुद्ध झाले. एकदा तर आमचं विमान क्रॅश होणार होतं. मोपलवारला विचारलं तर म्हणे मोपलवार तर देवाचा ध्यास करत बसला होता. आमचा कार्यक्रम There was आटपणार many होता. protests and people were not happy with the project that an expressway from Mumbai to Nagpur was being built. We tried to convince many people. Even the farmers were opposed to it. Even my effigies of my were burnt on roads and we were threatened. But I was committed to this project. I have given, made sure that compensation has been given to the farmers, and as per the land encroachment that had happened, land acquisition, proper compensation should be given to the people who have वरती गेला acquired. And all this was done under the leadership of तो Chief म्हणाला Minister, the then मला Chief काही Minister पर्याय नव्हता. Devendra Fadnavis. त्या ढगामध्ये गेल्याशिवाय, कारण आमच्या मागून येणारं विमान बाजूला गेलं आणि अहमदाबादला लँड झालं आणि हा घुसला त्याच्या आतमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आज समृद्धी महामार्गामुळे आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन Samruddhi की Mahamarg त्यांना मला काम Expressway will करण्याची संधी definitely दिली. benefit lakhs of people across Maharashtra, and it is one of the important infrastructure projects connecting Mumbai to Nagpur. भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते. मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल. मी काही रिॲक्शन दिली नाही, कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही, पण मला द्यायला पडेल म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही, मी गप्प राहिलो. मला माहित होतं. One of the Am in Bhiwandi, तुम्ही जे म्हणालात ना दादा तिथे Nitin Gadkari had come as a chief guest, तर where Mr. Fadnavis said that you will be given a new responsibility. त्यानंतर हे मी 5 वर्ष काम केलं MSRDCच्या माध्यमातून. ते 6,500 कोटी कर्ज फिटवलं. आता प्रॉफिट मध्ये आपण MSRDC आणले. त्याच्यामध्ये आणखी आम्ही ते बांद्रा कुठला वर्सोवा सीलिंग करतोय, आणखी पुणे रिंग रोड ताजाच्या इकडचा पण करतोय. करणार दादा, चिंता करू MSRDC नका. ministry was under the debt of 6,000 crore. I managed and brought it out of debt, and currently it is in profit. There are various infrastructure projects currently being done by MSRDC, including the Bandra Warsaw ceiling and the Samruddhi Mahamarg project, which is into completion. आम्ही गद्दार नाही. आणि तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी, तुम्हाला नाही म्हणालो. एक मिनिट भास्करराव बसा, तुम्हाला नाही म्हणालो. तर ह्याच्यामध्ये बसा, थांबा सांगते. अरे भास्करराव पण आपलेच आहेत. बाबा बसा ना, भास्करराव बसा. भास्करराव, सन्माननीय भास्करराव सन्माननीय भास्करराव बसा, कृपया करून बसा. आज जो काय आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय हे तर ठीक आहे, वैयक्तिक मला काही स्वार्थ नव्हता. तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, दादांना पण माहित आहे तो विषय. सुरुवातीला मला I would like to clarify that there were no personal intention to take this important decision. त्यांची सगळ्यांची भावना होती. परंतु अजित दादांनी आणि कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे नको, तुमचं काय सांगितलं मला माहित नाही, परंतु आम्हाला सांगितलं गेलं की ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. आम्ही म्हणालो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी कधी कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती, करणारही नाही. I never पण एकदा ever अजितदादा बोलता dreamt बोलता of any important मंत्रालयामध्ये portfolios. बोलून गेले. What was there in my mind is to work seriously for the people of Maharashtra. अहो इथं पण अपघातच झालेला आहे. मग मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं. ते बोलले आमचा कोणाचाच विरोध असण्याचं कारणच नाही, तुमच्या पक्षाचा तो निर्णय होता. पण मी कधीही विचारलं नाही. त्यानंतर मी विसरून गेलो, मी सगळं विसरून गेलो आणि मला त्या पदाचा मोह कधी नव्हता, आणि मी कधी त्याची अपेक्षाही केली नाही. सुरुवातीला मला सांगितलं होतं Pawar said that there were intention that I wanted to become the chief minister, but it was never true. When I came to know that Uddhav Thackeray is becoming the chief minister and I have been given another portfolio, I happily took it over and give my best and try. आम्ही गेलो नाही, तर इतके मंत्री सत्ता मधून बाहेर आले नसते. आज आम्ही जो हा निर्णय घेतला आहे याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण ज्या पद्धतीने जे काही सुरू होतं, कोणी वैयक्तिक हा दादा जयंतराव घेऊ नका, जे वैयक्तिक कोणी घेण्याची आवश्यकता नाही. आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक किंवा काय कसं होईल या सगळ्या विवंचनेत सगळे होते. आणि ते मला वारंवार सांगायचे
आपले नॅचरल अलायन्स भाजप बरोबर आहे. शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढवलोय. आज बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोदजींनी ही युती घडवली होती. आपण हे का करतोय? आपण याच्यातून दुरुस्ती करा. आपण उद्धव साहेबाला सांगा की हे चालणार नाही, हे बदला. मी 5 वेळा हा प्रयत्न केला. 5 वेळा हा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत. परंतु आम्हाला यश मिळालं नाही. आम्हाला अपयश आलं त्याच्यामध्ये. पण दादांची माझी अंडरस्टँडिंग होती. ते मला म्हणायचे, एकनाथराव मलाही निधी द्यायचा आहे, माझ्याकडे आमदार येतात, पदाधिकारी येतात. मी म्हणालो, बघा एकदा मी तुम्हाला त्यांना तुमचं नोटिंग दाखवलं. तुम्ही एक नोटिंग केलं होतं, सुधीर भाऊ आणि आपलं होतं ते, तर तेही दाखवलं मी. तरी मी बोललो तसं मी नाही करणार, आपण तुम्हालाही तिकडे कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे. पण नंतर तुम्ही पॅरलल नगर विकास विभागात का केला? त्याच्यावर मी आक्षेप घेतला होता. परंतु नंतर दादा बोलले, एकनाथराव ठीक आहे, आता एवढ्या पुरतं. मी लगेच मोठ्या मनाने बोललो की नाही, लगेच मी कदरू नाहीये, कदरू मनाचा नाहीये मी. मला काम करणारी माणसं आवडतात आणि दादाचा स्वभाव मला एकदम फटकळ रोखोक आवडतो मला त्यांचा. मी कधी त्यांच्या ह्याच्यामध्ये कधी खोडा घातला नाही. माझा डिपार्टमेंट आहे, तुम्ही कसं करताय, कधी नाही. कारण माझ्या डिपार्टमेंटमध्ये सगळे हस्तक्षेप करत होते, त्यामुळे मला काय चिंताच नव्हती. तुम्ही केलेल्याचं मला दुःखच नव्हतं बिलकुल. पण खूप हस्तक्षेप होता, सगळं माहित आहे. पण तरी सुद्धा मी एक मंत्री, शेवटी माझ्यापेक्षा वरिष्ठ लोकांना अधिकार असतो. मला काय कधीही कोणी काढू शकलं असतं, पण मी कधी घाबरलो नाही. काढा, काय पण करा, पण माझी जी काय हे आहे, माझा जो अजेंडा आहे, तो मी कधी सोडू शकत नाही. त्यामुळे काही लोक आता सांगत होते की याच्यामध्ये आमच्यावर निशाणा सोडून कोणी काय गटार, कोणी नाल्याची घाण, कोणी आणखी काही, कोणी तिकडे देवी मा कामाख्या देवीला बळी देणार. आता मा कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? आम्ही 40 रेडे पाठवले, पण मा कामाख्या बोलली, जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. दादा, सहन करायची पण एक परिसीमा असते. पण काही तोंडातून काढलं नाही. आम्ही बुक्क्याचा मार खाऊन गप बसत होतो, रडत होतो आम्ही. हे काय एवढं बदनाम आम्हाला करताय? आम्ही बंडखोर, आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही. आम्ही उठाव केला, जसं गुलाबराव म्हणाले तसा उठाव आम्ही केला होता. तर त्या नेत्यांचं म्हणणं होतं, जे जळगाव इथं भाषण केलं होतं त्यांनी दोन्ही काँग्रेसवर जहरी टीका केली होती. 15 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र सडवल्याची घणाघाती टीका केली होती. 15 वर्ष सडवली तुम्ही लोकांनी, मी नाही म्हणत आहे. आणि यापुढे जर त्यांच्या हातात सत्ता दिली तर काय होईल? महाराष्ट्राचं राहिलं सुहिलं वाटोळ होऊन जाईल. आता सांगा तुम्ही, आम्ही मग कसं बसणार तुमच्याबरोबर? आदेशाचं पालन केलं आम्ही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव. आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो, आपण एकत्र. तसं बघा, एक इकडे सगळं घडवणारे हे आहेत. Jayant Patil from the NCP, Eknath Shinde, telling him that don't worry, though I am this side, but in future we might come together. काय करतील माहित नाही. अरे लोकसभा, आपल्या राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आमचे दोन्ही निवडून येणार होते. फुल फिल्डिंग लावली होती. आमची मतं सगळी बरोबर इंटॅक्ट राहिली. थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो. त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या, 44 घेऊ नका.
नंतर प्रॉब्लेम होईल पुढे, विधान परिषद पण निवडणूक आहे. ते बोले नाही 42च घेतो. Don't know what त्यांनी went घेतले wrong. We were 44. confident that our two 44 घेतले. candidates for Rajya आणि Sabha will surely दादाने win. घेतली 43, एकच जास्ती घेतलं. बोलले There was a आता complete- एवढं झालं तरी आपली सीट येऊ शकते. बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला. म्हणजे शब्द. All right, Eknath Shinde, they're continuing that address in the assembly, talking about how BJP and Shiv Sena ideology is similar and hence making them their natural ally, and how Congress and NCP completely differ in ideology, and in fact also says that they ruined Maharashtra for 15 years.